हाय गणेश. हाय रवी. काय रे, कुठे जातो आहे? काही नाही, लॅपटॉप चालत नाहीये, तो रिपेअर करायला जातोय. काय प्रॉब्लेम आलाय लॅपटॉपला? फाईल करप्ट दाखवतंय, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे वाटतंय. पण हे सॉफ्टवेअर काय असते रे? सॉफ्टवेअर काय असते हे मला पण माहित नाही रे. अरे सांग ना मला, सॉफ्टवेअर काय असते हे माहित नाही ना मला. मला सॉफ्टवेअर बद्दल काही जास्त माहिती नाही रे. तुला जर सॉफ्टवेअर बद्दल माहिती हवी असेल तर छकुलीला विचार, तिला सॉफ्टवेअर बद्दल खूप माहिती आहे. खरंच? हो. पिंकी आणि मी आता जातो छकुलीकडे सॉफ्टवेअरची माहिती घ्यायला. हो जा, मी लॅपटॉप रिपेअर करून येतो तोपर्यंत. पिंकी, रवी, आज तुम्ही इकडे? हो. काय काम काढलं आज? छकुली, मला सॉफ्टवेअर काय असते सॉफ्टवेअर बद्दल माहिती दे ना. हो सांगते. छकुली, सॉफ्टवेअर बद्दल माहिती सांग ना. रवी, सॉफ्टवेअर हे विशिष्ट प्रकारची प्रोग्राम लँग्वेज वापरून तयार केलेल्या प्रोग्रामला किंवा हार्डवेअर कडून अपेक्षित काम करून घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची लँग्वेज वापरून तयार केलेल्या भागाला सॉफ्टवेअर असे म्हणतात. सॉफ्टवेअर म्हणजे संगणक किंवा मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर चालणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स आणि प्रोग्रामचा एक संच असतो. सॉफ्टवेअर कोणकोणते असतात? सॉफ्टवेअरची काही उदाहरणे आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ज्यात वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट असते. तसेच गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, अडोब फोटोशॉप, हिस्ट्री आणि टॅली ही काही सॉफ्टवेअर आहेत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला फरक काय असतो? हार्डवेअर म्हणजे ज्याला आपण हात लावू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, त्यास हार्डवेअर असे म्हणतात. उदाहरण कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर होय. आणि मोबाईल पण एक हार्डवेअर आहे. आणि सॉफ्टवेअर म्हणजे ज्याला आपण हात लावू शकत नाही, फक्त बघू शकतो, त्यास सॉफ्टवेअर असे म्हणतात. उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, गुगल क्रोम. सॉफ्टवेअर बद्दल तुला खूप चांगली माहिती आहे. काय रे गणेश, तुझा लॅपटॉप झाला का रिपेअर? हो झाला रिपेअर. विंडो करप्ट झाली होती, नवीन टाकून आणली. नवीन कोणती? माझी आधी विंडोज 7 होती, आता मी नवीन विंडोज 10 टाकून आणली. छकुली, विंडोज 7 आणि विंडोज 10 म्हणजे काय फरक असतो ते सांग ना. हो सांग ना. चालेल, याबद्दल आपण बरीच माहिती घेऊया. त्यासाठी आपण पीपीटी प्रेझेंटेशन प्रोजेक्ट कडे जाऊया. हो चालेल. तर मग चला सगळे. आपल्या दिवसाची सुरुवात ही मोबाईल पासूनच होते. मोबाईल फोन आपल्या जीवनाचा आवश्यक घटक बनला आहे. सकाळच्या शुभेच्छांची सुरुवात, तसेच इंस्टाग्रामवरती मनोरंजक व्हिडिओ बघणे, कम्प्युटरवर एखादी डॉक्युमेंट तयार करणे असो किंवा अभ्यासात मोबाईल फोनचा वापर करणे, तसेच विविध उद्योग व्यवसायामध्ये कम्प्युटरचा उपयोग करणे, तसेच स्मार्टफोनवरती सोशल नेटवर्किंगचा उपयोग करणे, जसे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल, व्हॉट्सअप इत्यादींचा वापर करणे, तसेच इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओ तयार करणे किंवा व्हिडिओ शूट करणे, तसेच फॅशन डिझायनरमध्ये डिझाईन तयार करण्यासाठी मोबाईल हँडसेटचा वापर करणे. या सर्व गोष्टी आपण इतक्या सोप्या पद्धतीने वापरू शकतो, ते म्हणजे सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअरमुळे बरीच काही कामे सोपी झाली आहेत. हे सॉफ्टवेअर दोन प्रकारामध्ये मोडते. एक म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये विंडोज 7, विंडोज 10, अँड्रॉइड, ॲपल मोबाईलसाठी बनवला गेला ISO. यानंतर दुसरा प्रकार आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. यामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्रूकॉलर, फेसबुक, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, फोटोशॉप, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, टॅली, टायपिंग मास्टर आणि फोटोशॉप ही काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत. हे सर्व सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरली जाते. प्रोग्रामिंग म्हणजे विशिष्ट एखादे काम, टास्क पूर्ण करण्यासाठी जे सूचना आदेश दिले जातात, या सूचना आदेश यांचा विकास, अंमलबजावणी करणे याला प्रोग्रामिंग असे म्हणतात. किंवा असेही म्हणू शकतो, निर्देशित कार्याला पूर्ण करण्यासाठी जी लँग्वेज डेव्हलप आणि इम्प्लिमेंट केली जाते त्याला प्रोग्रामिंग असे म्हणतात. प्रोग्रामिंगमध्ये प्रथमतः हाय लेवल लँग्वेज, त्यानंतर मशीन लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज ही लँग्वेज मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कंपायलरचा उपयोग होतो. हाय लेवल लँग्वेजमध्ये C++,
पायथन, जावा ही लँग्वेज हाय लेवल लँग्वेजमध्ये येतात. तुम्हाला माहितीच असेल कॅम्प्युटर 01 ची लँग्वेज समजते. ही मशीन लँग्वेज डेव्हलप आणि इम्प्लिमेंट करणे कठीण असल्यामुळे जे कॅम्प्युटर एक्सपर्ट आहे यांनी हाय लेवल लँग्वेजची निर्मिती केली, ज्यामध्ये जावा, पायथन, C++ या लँग्वेज येतात. मित्रांनो, आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअरची माहिती, सॉफ्टवेअरचे प्रकार आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगची माहिती आपण बघितली. या व्हिडिओमध्ये बस इतकेच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग विषयी अधिक माहिती बघूया. तसेच हाय लेवल लँग्वेज कंपायलरचा वापर करून मशीन लँग्वेजमध्ये कसे कन्वर्ट करतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उदाहरणासह बघूया. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.